आज केंद्रीय मंत्री असताना त्यांचं नाव येत आहे आणि PM मोदी कॉम्प्रोमाइज करत आहे, म्हणजे याचा कुठेच काही चौकशीचा निर्धारच दिसत नाही. म्हणून आम्ही महिला काँग्रेसनी आदेशानुसार आम्ही महिला काँग्रेस अग्रेसिव्ह झालेला आहे आणि आम्ही इस्तिफा मागणार आहे. जोपर्यंत हरदीप पुरीचा इस्तिफा मिळत नाही तोपर्यंत महिला काँग्रेस शांत बसणार नाही. की आता ॲप्स्टीन फाईलचा उघाडा होत आहे आणि त्याच्यामध्ये आमच्या भारताचे पंतप्रधान यांचं नाव आलेलं आहे आणि तसंच केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांचं सुद्धा नाव आलं आहे. त्यांनी जो ॲप्स्टीन आहे त्याच्याशी त्यांची चर्चा झालेली आहे, भेट झालेली आहे, असं त्यांनी स्वतः वक्तव्य केलेलं आहे. त्यांचे ईमेल्स अनेक त्यांना गेलेले आहे. तर आमचं हीच मागणी आहे की इतकी मोठी गोष्ट, म्हणजे त्याच्यामध्ये छोट्या छोट्या मुलींवर अन्याय अत्याचार झालेले आहे, बलात्कार झालेले आहे, एवढं असून सुद्धा एवढ्या मोठ्या पदावर असलेले PM आणि हरदीप पुरी अशा व्यक्तींना राजीनामा द्यायला पाहिजे. त्यांनी स्वतःहून राजीनामा द्यायला पाहिजे, ही आमची मागणी आहे.